अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। मृत प्राणी विहिरींमध्ये असताना दूषित पाणी पुरवठा अंबिका नगरातील 250 कुटुंबाचे आरोग्य धोक्यात। दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्यामुळे अंबिका नगरातील 250 कुटुंबांचे आरोग्य जपण्याचे मोठे आव्हान दिग्रस नगर परिषदेपुढे आहे। 2 दिवसांपासून नळाला येत असलेल्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असल्यामुळे अंबिका नगरातील नागरिकांनी विहिरीची पाहणी केली असता त्या विहिरीमध्ये मांजर प्राणी सडून गेलेला आढळून आला आहे। नागरिकांनी सतर्कता बाळगून नगर परिषद दिग्रस येथे संपर्क साधला असता तात्काळ घटनास्थळी पाणी पुरवठा करणारे कर्मचारी यांनी मजूर पाठवून विहिरीतील मृत अवस्थेत असलेली मांजर बाहेर काढण्यात आली। मात्र मृत प्राणी मांजरेच्या अंगावर पांढऱ्या रंगाच्या अळ्या दिसून आल्या। अंबिका नगरातील परिसरामध्ये पूर्णतः दुर्गंधी पसरली आहे। या विहिरीतून अंदाजे 250 कुटुंबांना नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो। अंबिका नगरातील कुटुंबाचे आरोग्य जपण्याचं मोठं आव्हान नगर परिषदेपुढे उभे आहे। अगोदरच पावसाळ्याचे दिवस चालू आहे, यामध्ये रोगराई मोठ्या प्रमाणात असते। त्यातच अगोदर दूषित पाणी विहिरीमधून संपूर्ण पाणी काढून गोड निकोप पाणी करून नळयोजना पुरवठा सुरू करण्याची मागणी अंबिका नगरातील नागरिकांनी केली आहे। यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे।